भौगोलिक मानांकन प्राप्त वर्धा जिल्ह्यातली वायगाव हळद आता साता समुद्रापार पोहोचली आहे. समुद्रपूर तालुक्यात 160 हेक्टरवर 400 शेतकरी वायगाव हळदीचं उत्पादन घेतात. इथल्या महिला बचत गटाला कंपनी स्थापनेसाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाद्वारे मदत करण्यात आली. तर नाबार्ड आणि कृषी विभागाच्या सहाय्यानं ही हळद दुबईला निर्यात केली जात आहे. शासनाच्या या प्रयत्नांमुळे महिलांचं मनोबलही वाढलं आहे. वर्धा जिल्ह्यातील परंपरागत पद्धतीनं जपलेलं वाण म्हणजे वायगाव हळद. या हळदीमध्ये कर्क्युमिन या औषधी गुणधर्माचं प्रमाण 6% जास्त आहे. हळदीची पावडर केल्यानंतर हे प्रमाण अधिक वाढतं. या हळदीमधील कर्क्युमिन हा घटक कर्करोगाशी लढायला मदत करतो. त्यामुळे कर्करोगावरील औषध तयार करण्यासाठी या हळदीचा वापर होतो. साहजिकच देशाबरोबरच परदेशातही या हळदीला मागणी आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीनंच हळदीची लागवड करतात. महिला बचत गटही हळदीच्या या निर्मितीच्या व्यवसायात सक्रिय असून नाबार्ड आणि कृषी विभागाच्या सहकार्यानं या हळदीची निर्यात केली जाते. ही हळद पारंपरिक हळद आहे. सेंद्रिय खताने जास्तीत जास्त उत्पन्न हा आमच्या गावामध्ये हळदीचे आहे. बैलाचा जास्त उपयोग न करता माणसांचा उपयोग शेतीमध्ये जास्त होतो. त्याच्यामुळे सर्व मजूरदारांना मजुरी मिळते. आमची हळद ही अतिशय प्रसिद्ध आहे. आम्ही महिला हळदीची कंपनी चालू केली आहे. त्यामुळे आमच्या महिलांना रोजगार मिळाला आहे. आणि आमची ही हळद अशी आहे की ह्या हळदीमध्ये कुरकुमींचं प्रमाण अतिशय जास्त असून आम्ही प्रथम उपचार म्हणून आम्ही प्रथम हळदीचाच वापर करतो. हळद ही आमची खूप दूरपर्यंत गेली आहे. त्यामुळे आमच्या महिलांना व्यवसाय पण मिळाला आहे, रोजगार मिळाला आहे. ही हळद म्हणजे आता दुबईपर्यंत गेलेली आहे आणि आमचं युनिट असंच महिला सतत चालू ठेवणार आहे. मे महिन्यामध्ये आमच्या गावामध्ये हळदीला पहिला आम्ही सुरुवातीला नांगरणी करते, त्याच्यानंतर शेणखत टाकते. त्याच्यानंतर आम्ही मजुरांच्या हाताने जे बेनर राहते जुनेवाले ते बेनर आपण काढून ते त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या हाताने ते मजुराच्या हाताने हळद पेरून घेते. त्याच्यानंतर हळद पेरल्यानंतर असे एक जण ताशी घेतात, एक जण वदी घेतात आणि एक महिला त्याच्यामध्ये बेनं मांडतात. त्याच्यानंतर वद्या घेतात. इतर हळदीच्या तुलनेत गडद पिवळ्या रंगाची आणि तेलाचं प्रमाण अधिक असलेली ही वायगाव हळद शासनाच्या प्रयत्नांमुळे या हळदीची निर्यात होत आहे. परिणामी इथल्या शेतकऱ्यांचं, महिलांचं मनोबल वाढलं आहे. उज्ज्वला घोडे, दूरदर्शन बातम्यांसाठी वर्धा.